सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं। 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात पाठवलं। पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ, आंदोलनकर्ते आक्रमक। दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं। आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी, दिल्ली पोलिसांचं आवाहन। दिल्ली पोलिसांनी मला मारहाण करत ताब्यात घेतलंय। हे पोलीस नाही, आरएसएसचे गुंड आहेत। मोदी सरकारची हुकुमशाही खपवून घेणार नाही, सीजेपीचे अभिजित दिपके यांचा हल्लाबोल। 30 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन, पण सत्ताधाऱ्यांमधून कोणीही भेट दिली नाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार बघ्याच्या भूमिकेत। वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार, शरद पवारांचा पाठिंबा। बळाचा वापर करून लोकशाही पायदळीत उडवली जाते। एका अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनही आता सहन होत नाही। सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट।